गेटवरची लाईट लावत जाऊ ना. गणनाथ सरस्वती रविशुक्र बृहस्पती पंचेतान् सस्मरे नित्यं वेदवाणी विनायकं गुरुं भानु ब्रह्मा विष्णुं महेश्वरा सरस्वती प्रणदादौ सर्वकार्यार्थसिद्धये मातृदेव भव पितृदेव भव आचार्यदेव भव अतिथिदेव भव सर्वेभ्यो देवेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः. गोपाल कृष्ण भगवान की लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरण्यं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमता वातात्मजं वानरयूथ श्रीरामदूतं कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय गोविन्दाय गोविन्दाय. अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि तस्य स्मरणमात्रेण सर्वपापप्रमुच्यते सर्वपापप्रमुच्यते. वाराणस्यां भैरवदेव संसारभयनाशनम् अनेकजन्मकृतं पापं दर्शनेन विनश्यन्ति दर्शनेन विनश्यन्ति दर्शनेन विनश्यन्ति. श्रीराम जय जय राम. 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 राजाधिराज रामचंद्र भगवान की, पवन सुत हनुमान की, उमापति महादेव की. नमः पार्वती पतये हर हर महादेव. आज 2025च्या रामनवरात्राला आपली सुरुवात. आधी भजन आटोपलं. भजनानंतर अद्भुत रामायण. बहुतांशी बऱ्याच लोकांच्या कानावर या रामायणाचा कधीही संपर्क आलेला नसतो. अद्भुत रामायणामध्ये राम आणि सीता यांचं चल बाहेर निघ रे. राम सीता हे परमतत्व प्रतिपादन केलेलं आहे. बाकीच्या रामायणांमध्ये आपण कथा रूपानं किंवा भावानं रामायण वाचतो. अद्भुत रामायणामध्ये परमतत्व, परमसं तत्व जे आहे परमेश्वराचं, त्या परमतत्वाशी या रामायणाचा किंवा अवतार घेणाऱ्या प्रभूचा संबंध काय? परमतत्व. आता हे परमतत्व कळण्याकरता 3 गोष्टी लागतात. आता आपण सुद्धा कोणी मनुष्य गेला की असं तोंडाने म्हणतो त्या जीवात्म्यात शांती मिळो. आता आत्म्याचा आणि जीवाचा काही संबंध नसतो, पण शब्द जोडला जातो. तर आपण जीवात्मा आहोत.
आपल्या जीवात्म्याला परमात्म्याशी सरळ मिळता येत नाही. मग जीवात्म्याला परमात्म्याशी मिळण्याकरता महात्मा लागतो. जीवात्मा, महात्मा आणि त्याच्या पुढे परमात्मा. परमतत्व असं जे आहे ईश्वराचं, ज्याला सत्यस्वरूप असं म्हणतात, ज्याला आपण सत्यमेव जयते असं म्हणतो, ज्याला आपण सत्यम शिवम सुंदरम असं म्हणतो, ते जे परमतत्व आहे, ते परमतत्व राम काय आहे हे अद्भुत रामायणात ऐकायचं आहे. आता तमसा नदीच्या तटावर कुठे सांगितलं गेलं, काय झालं? तमसा नदीच्या तटावर तपस्वी लोक बसलेले होते आणि गुरुवाणीचे इच्छुक होते. आपल्या गुरूंनी आपल्याला काहीतरी सांगावं. आता कलियुगात सगळे लोक गुरुकडे कशा करता जातात माहिती आहे का? देवा करता जातच नाही. प्रमोशन मिळालं पाहिजे, लग्न झालं पाहिजे, अमुक झालं पाहिजे, प्रापंचिक गोष्टी करता गुरुकडे जाणारे जास्ती लोक आहे. म्हणून हे मोठे मोठे लोकांना असं ते स्वरूप आलेलं आहे. त्यांनाही परमतत्व अनुभवाला आलेलं नाही आहे. कारण जर त्यांना ते परमतत्व अनुभवाला आलं असतं तर ते असे राजेशाही आणि भोगेशाही वागले. हां, जे आज वर्तमान स्थितीत तुम्हाला दिसत आहे, लाख लोक आहेत त्यांचे भक्त, त्यांनाही परमतत्व कळालेलं नाही. परमतत्व कळालेला मनुष्य भोग संपदेमध्ये रमत. हा अवघाची बाजार, हा काय चाललाय? सगळा बाजार चाललाय. म्हणून परमतत्व काय आहे? अध्यात्म रामायण आणि अद्भुत रामायण. अध्यात्म रामायणामध्ये सुद्धा भगवान शंकर आणि आईसाहेब पार्वती हे श्रोता वक्ता आहे. आईंच्या मनामध्ये रामचरित्राबद्दल सती अवतारापासून संशय होता. अजूनही बऱ्याच लोकांना रामचरित्रावर संशय आहेच. कारण संशय जाणं इतकं सोपं नाही आहे. संशय जाणं इतकं सोपं नाही आहे. आणि ते तुम्हाला सोपं केव्हा येईल सांगू का? तुम्ही सावत्र आईशी रामाप्रमाणे वागाल त्यावेळा होईल ते. राम आल्यावर कैकेयीच्या मला आधी गेले, तिच्या बाहेर डोकलं, तुम्ही तर तोंड नाही पाहणार. अच्छा सावत्राचं जळून जाओ, मेली तरी जाणार नाही मी, असं म्हणाल तुम्ही. म्हणून परमतत्व कळत नाही. राम कैकेयीकडे गेले आधी. परमतत्व कोणाचीही ईर्ष्या करत नाही. रामाला माहिती होतं हे आपल्याला कारण निमित्त होणार होतं. आपल्याला सुद्धा दुसरा निमित्त होतो, आपल्या प्रारब्धात असतो. म्हणून परमतत्व तमसा नदीच्या किनाऱ्यावर गुरुच्या मुखातून आपल्याला काही ऐकायला मिळावं याकरता उत्सुक असलेले शिष्य वाल्मिक मुनींना समस्त शिष्याने आणि भारद्वाजांनी विनंती केली आहे हात जोडून, महाराज, रामायणं मितं आख्यानं शतकोटी प्रविस्तरम. आता शतकोटी प्रविस्तर हा शब्द आपल्या सगळ्यांना परिचित आहे, कारण रामरक्षेमध्ये तो आलेला आहे. एवढं रामायण आहे आणि भगवान शंकराने सगळं रामायण वाटून त्याच्यातला राम शब्द आपल्याकडे ठेवलेला आहे, हे आपल्याला समजतं. मग परमतत्व काय आहे तर राम आहे. सत्यतत्व काय आहे तर राम आहे. म्हणून ते म्हणतात ब्रह्मलोक प्रतिष्ठित ब्रह्मदेव, ऋषी, देवता आणि पितृगण हे नित्य रामायणाचं श्रवण करीत असतात. ब्रह्मदेवसुद्धा रोज रामायण ऐकतात, पितृलोकसुद्धा रोज रामायण ऐकतात. एवढंच नाही तर देवतासुद्धा रामायणाचं चरित्र ऐकतात. म्हणून महामुनी शतकोटी प्रविस्तरम रामायणम वर्णनम, आम्हाला तुम्ही शतकोटी रामायणाचं वर्णन सांगा की ज्या वर्णनाच्या योगानं आमच्या मनामध्ये असलेले संशयाची निवृत्ती होईल. आणि संशयाची निवृत्ती झाली की माणसाची प्रवृत्ती चांगली होईल. जोपर्यंत तुमच्या मनामध्ये संशय आहे तोपर्यंत प्रवृत्ती
खराब आहे. पहा तुम्ही आजकाल प्रत्येक घरांमध्ये कोणाबद्दल संशय राहतात. आता 45 लाखाच्या घरामध्ये सुद्धा संशय आहे. सगळे एज्युकेटेड आहे तरी एकमेकाचा संशय आहे. मुलगी बापाच्या तोंडाला काळं लावायला तयार आहे. आपल्या बापाला श्रेष्ठत्व राहावं असं तिला वाटत नाही, मुलांना वाटत नाही. आई वडील नाराजीने करताय, सत्यतेने करत नाही आहे. का तर माता पितांचं श्रेय त्या पुत्रांना कळालेलं नाही. कारण जो धर्म आहे, जो सनातन धर्म आहे, ज्या सनातन धर्माच्या ज्या गोष्टी आहे, पहा तुम्ही काय होतं आहे, तोडून टाकताय माणसांना, बॅगेमध्ये भरताय. एवढे शिकलेले एवढे पगारवाले लोक काही विचार करीत नाही. काय प्रवृत्ती खराब झाली. का तर दोन्ही नीट वागले नाही, संशय आला एकमेकांचा. प्रवृत्ती खराब झाली, संशय आला, म्हणून कल्लोळ झाला. याकरता सनातन धर्म काय सांगतो, सगळ्यांनी घरात सत्याचं आचरण करावं. द्रव्य आणि मानपान हा ज्याचा त्याला मिळाला की घरात कलह होत नाही. सगळे लोक म्हणतात की आमच्या घराला वास्तुदोष आहे. काय झालं त्या वास्तूला? सगळा दोष तुमच्यात भरला आहे. ईर्षा, राग, द्वेष आणि वैर हे घरांमध्ये इतकं फोपावलेलं आहे की त्यामुळे सामाजिक सुख आणि सामाजिक कीर्ती आणि सामाजिक प्रतिष्ठा धुळेला लागली आहे. प्रत्येक माणसाला असं वाटतं की माझ्या मुलीने, माझ्या मुलानं माझं नाव काढावं, नाव घालवावं, असं कोणाला वाटत नाही आहे. याचं कारण आहे प्रवृत्ती जी आहे ती प्रवृत्ती लालसायुक्त झाली आहे. धर्म काय करतो? लालसा पुरी नाही करत. धर्म न्याय देतो. धर्माचं फळ न्याय आहे आणि भोगाचं फळ लालस आहे. तुम्ही चांगलं हिंदीमध्ये म्हणतात लालच का फल हमेशा. हां, पण तरी लालचमध्ये पडतात. किती लोक फसताय बा, याच्यात पैसा अटको, त्याच्यात पैसा अटको, त्याच्यात पैसा अटको. कोणीतरी तिसरा माणूस येतो, काहीतरी सांगतो ने त्याला पैसे देऊन देतात. पहा तुम्ही, हे लक्षात नाही आलं. कारण आता परवा सरकारला सुद्धा कळालं ना की एवढं कर्ज देतोय आपण, तरी लोक खाजगी पैशावाल्यांकडे जात आहे अजून. कारण तुमचं कर्ज घ्यायला गेल्यावर इतके पैसे द्यावे लागतात त्यांना, तर पंचायतच होतं. त्याच्याकडे तरी मागितले तेवढे पैसे मिळतात, डबल व्याज लागतं, पण पैसे ताबडतोब मिळतात आणि फिटून जातात. पुन्हा खाजगी पैसे देणाऱ्यांचा काळ आला आहे. का तर त्याच्यात सत्यता आहे. इथे सत्यता होती, राहिली नाही. कारण प्रवृत्ती खराब झाली. प्रत्येकाला फक्त कामही करायचं आणि त्याच्याबरोबर दामही मिळवायचं, पगार आणि अधिक दाम. प्रवृत्ती खराब झाली. म्हणून ते म्हणतात रामायण हे शतकोटी विस्तार आहे. ही कथा तुम्हाला ऐकायची आहे, तुम्ही ऐका. भारद्वाजांचा प्रश्न केल्यावर मुनिराज म्हणाले शतकोटी रामायणाचं स्मरण जरी झालं तरी शिष्याहो माणसाच्या मनामध्ये एक आदर प्राप्त होतो. कशाबद्दल आदर होतो तर म्हणाले गुरुबद्दल. आणि एकदा माता पिता आणि गुरु यांच्याबद्दल माणसाच्या मनात आदर आला की त्याचा पाय घसरत नाही. जोपर्यंत माता पिता आणि गुरु, कारण माता पिता माणसाला सरळ वळण लावतात आणि गुरु इहलोक आणि परलोकाचं वळण लावतो. हे बघ रे, पैसा ध्येय नाही, तू पैशाने लोकांना फसवशील तर नरकात जाशील. प्रत्येक धर्मामध्ये हेच सांगितलं आहे. पण दुसरे धर्माचे लोक काय करतात? दुसऱ्याच्या धर्मांना पाठवण्याचा प्रयत्न करतात. त्यांना ते कळत नाही.
पण सनातन धर्मामध्ये मात्र तसं नाही आहे. आमचेही जाऊ देणार नाही आणि कोणाचे आम्ही घेणार नाही. म्हणून त्यावेळेला भारद्वाजांनी सांगितलं की शिष्य हो, आता वाल्मिक आपल्याला शतकोटी सांगतील. शतकोटी प्रविस्तरम रामायणम महावर्णमम रामस्य चरित्रम सर्वाष्टम गिरितामयम. शतकोटी विस्तार असलेलं रामायण हे महासागराप्रमाणे आहे. रामाचं चरित्र सर्व आश्चर्यमय आहे. 25 सहस्र वर्ष रामाने मनुष्य लोक सांभाळला. इतक्या वर्षापर्यंत हा मनुष्य लोक रामाने सांभाळला आणि या ठिकाणी प्रत्येकाला परमतत्वाचं ज्ञान देऊन गेले. आनंद रामायणात सांगितलं होतं मी तुम्हाला की ज्या वेळेला रामाने आपल्या अयोध्येतल्या लोकांचं तीर्थयात्रा केल्या आणि अयोध्येतल्या लोकांना उपदेश दिला, गुरु उपदेश रामानं स्वतः, त्यावेळेला रामाच्या तिन्ही माता कौसल्या, कैकेयी आणि सुमित्रा या तिन्हींना असं वाटलं की सगळं गाव अनुग्रह घेतं याच्याकडून आणि आपल्याला अनुग्रह नाही. म्हणून आधी कैकेयी रामाला भेटली आहे. राम एकांतात बसले, आई आल्याबरोबर राम उठून उभे राहिले. सुमंताला सांगितलं आईला आसन दे, पायावर डोकं ठेवलं आणि विचारलं आई सूचना न देता अचानक काय एवढं घडलं? म्हणजे सगळ्या गावाला अनुग्रह दिला आणि मी काय केलं? मला पवित्र झालं म्हणतो मला अनुग्रह दिला नाही. म्हणे आईला अनुग्रह देण्याची माझ्यामध्ये शक्ती नाही आहे, पण मी एक उपाय सांगतो, तो उपाय तू कर. शरयू नदीच्या तीराच्या तीरावर मेंढपाळ मेंढ्या चाडतोय, त्यांच्यामध्ये जाऊन आजचा दिवस घालव, राण्या आपल्या दास्या वगैरे घेऊन जा. म्हणून ही गेली. आता त्या मेंढ्यांमध्ये बसायचं म्हणजे सगळ्या मेंढ्या चरता चरता म्या म्या म्या. संध्याकाळपर्यंत हिचं डोकं खराब झालं. जशी आली रामाच्या प्रासादामध्ये पाय ठेवल्याबरोबर कळालं की रामाने आपल्याला हा अनुग्रह केला आहे की मी इथे आल्यापासून दशरथ राजाशी लग्न झाल्यापासून ठेव. सुमित्राला कळालं. सुमित्रा काय करावं आता, आपण कसं जावं? म्हणून सुमित्रा गेली. सुमित्रेला उपाय सांगितला. कौशल्याने विचार केला आपण काय करावं. म्हणून पुन्हा रामाच्या जवळ कौशल्या गेली. कौशल्या गेल्यावर आई तू पण म्हणे का रे, कैकेयीला गुरुमंत्र मिळतो, सुमित्रेला मिळतो आणि मी काय केलं? म्हणे तू आपल्या गाईच्या गोठ्यात जा, कारण आईला मंत्र देता येत नाही, लक्षात ठेवा. कसाही झाला संन्यासी तो तू आईच्या चरणावर मस्तक ठेवतो. भारतीय संस्कृती अशी आहे. तर गाईच्या गोठ्यात गेल्यावर त्या सगळ्या गाई आंबा आंबा तेचा आवाज होता तो प्रेमाचा. तो तिला कळाला की प्रेमानं आळवलं पाहिजे. ती गाई मात्यांना अनुग्रह दिला आहे. काही ठिकाणी तत्व सांगायचे असतात, याला तत्व म्हणतात. मेंढ्यांचा अनुग्रह, गायींचा अनुग्रह, शरयूचा अनुग्रह सांगितले. म्हणून त्यावेळेस शतकोटी विस्ताराचं जे रामायण आहे ते, हे ब्रह्मन आम्हाला विशाल रामचरित्र सावधान होऊन सांगा, कारण मूळ प्रकृती जगात कोण आहे? तर वाल्मिक सांगतात मूळ प्रकृती सीता आहे. रामाचा याच्याशी काही एक संबंध नाही. आता माया तत्व आणि परमतत्व या दोन तत्वाचा संबंध याच्यात येणार आहे अद्भुत रामायणामध्ये. अरे परब्रह्म हे गोपनीय जरी असलं तर त्याच्यामध्ये आश्चर्य काही नाही आहे,
कारण ते शिष्याला प्रगट करून सांगावं लागतंच. म्हणून जानकी ही प्रकृती रूप आहे आणि ही सगळी सृष्टी जानकी आहे. सगळी सृष्टी जगामध्ये जेवढे पुरुषवाचक शब्द आहे तेवढे ईश्वर आहे आणि स्त्रीवाचक शब्द आहे तेवढी प्रकृती म्हणजे माया, म्हणजे सीता, म्हणजे लक्ष्मी, म्हणजे राधा. म्हणून भगवंताला त्रिपती असं म्हणतात. आपण अपभ्रंश केला तिरुपती, त्रिपती, तिघांचा पती येतो. पण लोक फक्त लक्ष्मीचाच पती समजतात. त्याला अज्ञान होतं. म्हणून त्यावेळेस स्वर्गीय जे ऐश्वर्य आहे ते सुद्धा सीतेच्याच ताब्यात आहे. पाताळाचं ऐश्वर्य सुद्धा सीतेच्याच ताब्यात आहे, म्हणजे प्रकृतीच्या. आणि भूलोकावरचं ऐश्वर्य सुद्धा प्रकृतीच्या ताब्यात आहे. काय करते प्रकृती? परवा आपल्याला दाखला मिळाला, नुसतं हल्लं ते खाली, ते पाहायलाच जात होते लोक तिथे. जमीन दोस्त. माणसाची केवढी कलाकृती होती, केवढी मेहनत होती, सगळी सपाचट. म्हणून ते म्हणतात तत्वदर्शी ब्रह्मयोगी जे लोक आहे ते हृदयामध्ये रामाला धारण करतात आणि अज्ञानमयी ग्रंथी छेदन करतात. आपल्या शरीरामध्ये अज्ञानमयी ग्रंथी आहे. कारण आपल्याला असं वाटतं की हे सगळं आपलं आहे आणि आपल्यालाच भोगायला मिळायला पाहिजे, हे अज्ञान आहे. तरी कोणत्या दिवशी अचानक जावं लागणार आहे याची कल्पना नाही आहे. जर माहिती असतं तर लोकांनी भरपूर कर्ज घेतलं असतं, मरून गेले असतं. हां, असं आहे. हे लक्षात आलं. हे त्या पैशाला म्हणजे नुसतंच महत्त्व आलेलं आहे चारी बाजूने. त्याच्यात कितपत किती सत्यता, सरलता, सभ्यता राहिलेली नाही आहे. काही मर्यादाच नाही राहिली. कोणत्याही गोष्टीची रकमेकडे पहा तुम्ही, काही मर्यादाच नाही राहिली. काही त्याचं तोलन मापन होत नाही. म्हणून ते म्हणतात धर्माची हानी जेव्हा जेव्हा प्रकृती करते तेव्हा धर्माच्या रक्षणाकरता रामाला अवतार धारण करावा लागतो. धर्मरक्षावया कारणे रामम साक्षात परम ज्योती परम धामम परम पुन्हा. राम काय आहे तर ज्योत आहे, परम ज्योत आहे. आणि ती परमज्योत असल्यामुळे श्रीराम साक्षात परमज्योती आहे आणि परमधाम आहे, परमपुरुष आहे, आकृती रूप आहे. आणि म्हणून श्रीराम शब्द आहे आणि सीताराम शब्द आहे. आपल्याकडे श्रीराम शब्द आहे. त्या उत्तर प्रदेशमध्ये श्री सुद्धा म्हणता येत नाही. आपल्याकडे सगळे शब्द चांगले उच्चारले जातात. इस्त्री करता ते श्री शब्द आहे. म्हणून राम साक्षात परब्रह्म आहे. त्याकरता रामाने आपल्याच भागाचे 4 भाग केले. भेद नाही आहे चारी भागामध्ये. राम, सीता आणि लक्ष्मण आणि शत्रुघ्न हे सगळे एकच तत्व आहे. त्या तत्वाला जाणण्याकरता परमात्म्याने हे अवतार धारण केले. याकरता शतकोटी रामायण झालं तेव्हा रामाला जाणता येत आहे. प्रत्येक रामायणाचा संदर्भ, त्याच्यातला मधला गाभा, त्याच्यातलं तत्व घ्यावं लागतं. श्रीराम कसे आहे म्हणाले शिष्यांना? अचिंत. त्यांचं चिंतन होऊ शकत नाही. ते नित्य चिदानंद स्वरूप आहे, सर्वसाक्षी आहे आणि सगळ्यांच्या अंतःकरणात वास्तव्य करणारे आहे. जहाँ राम है वहाँ काम नहीं और जहाँ काम है वहाँ राम नहीं.
म्हणून आपण म्हणतो आराम कल्पवृक्षाणाम. आपण सत्याचं आचरण केलं की आपणच कल्पवृक्ष होतो. कुठल्याच गोष्टीचं कमी पडत नाही सत्याने. असत्याने मात्र संकट उभे राहतात. संकटाला सामोरं जावं लागतं. घरामध्येच कलह होतो. कोणत्याही पित्याला पुत्राकडून अपमान होऊ नये असं वाटतं. पण आज सगळ्या लोकांना पुत्रांकडून अपमान पचवून घ्यावा लागतो आहे. बोलण्याची पद्धत आहे ना की मी लक्ष घालून घेईल, तुम्ही लक्ष घालू नका, तुम्ही मध्ये मध्ये करू नका, मी पाहून घेईल, मध्ये मध्ये करू नका. म्हणजे 2 शब्द आहे. तरी तो इंटरनॅशनलवर ऑफिसर आहे आपला पोरगा, तरी तो असं बोलतो. पाहत तुम्ही घरात पाहते बोलूच नीटच बोलत नाही. कारण द्रव्य कमवण्याचं शिक्षण आहे, संस्कार नाही आहे. द्रव्य कमवण्याचं शिक्षण आहे, संस्कार नाही आहे. आणि मी कमवतो हा अभिमान आहे. म्हणून त्यावेळेस राम करता आहे आणि करते असून सगळं कार्य सीतेच्या ताब्यात दिलेलं आहे. म्हणून राम पुराण पुरुषोत्तम आहे. याकरता श्रेष्ठ ब्राह्मणांनी आपल्या वाणीनं क्षत्रिय रूपामध्ये अवतीर्ण झाल्या रामाची पूजा केलेली आहे. कारण राम क्षत्रिय कुळात आले आणि क्षत्रिय कुळामध्ये आलेल्या रामांची सगळ्या ब्रह्म जाणणाऱ्या लोकांनी पूजा केली आहे. लोक जे म्हणतात ब्राह्मणांनी पोट भरण्याकरता मंदिरं बांधले, तुमचं लक्षातच येत नाही. राम क्षत्रिय आहे, क्षत्रियाचं मंदिर आहे, ब्राह्मणाचं आहे कुठे? कसे चर बोलता? तर काही कळतच नाही ना, काही कळतच नाही. कृष्ण सुद्धा कोण आहे? यादव. केवढ्या मस्ती करतात ते पहा तुम्ही. बुडवून टाकावं लागली द्वारका कृष्णाला त्या यादवांपायी आणि डोकं ठोकून पंढरपूरला यावं लागलं आपल्या महाराष्ट्रात. महायोग पीठे तटे भीमरत्याम वरम पुंडलीकाय दातुम मुनेंद्री समागत्य तिष्ठ आनंद कंदम परब्रह्मलिंगम भजे. शंकराचार्याचं स्तोत्र तोंडाने म्हणतात तरी म्हणे शंकराचार्याने पांडुरंगाला मानत नाही. केवढी पंचायत. हे स्तोत्र सगळ्या वारकरी लोकांचं पाठ आहे, तरी ते म्हणतात हे असं अज्ञान असतं. शंकर संप्रदाय आणि वैष्णव संप्रदाय वेगळा आणि पांडुरंगाच्या डोक्यावर महादेवाची पिंड आहे. हे परमतत्व कळायला पाहिजे. सोनाराला कळालं नाही म्हणून देवाने कळवून दिलंय. परमात्मा ज्याला पण तो त्याचा व्यवहार कसा होता? कसभर कोणाचं घ्यायचं नाही, कसभर कोणाला जास्ती द्यायचं नाही, असा व्यवहार होता सोन्याचा. म्हणून त्याच्याकरता एवढा अट्टहास केला. नरहरी सोनार म्हणजे पांडुरंगाच्या मंदिराकडे दरवाजा होता, तर तो आषाढी कार्तिकीला तो दरवाजाला होता, मागच्या दरवाजाने व्यवहार करायचा. इकडून पण इतका कट्टर होता. देवान पण एवढा चांगला आहे, सत्याने व्यवहार करतो आणि हा असा वागतो. म्हणून त्याच्या घरी गेले देव, करदोडा करून दे म्हणे मला, असं आहे. आणि मग त्याला वरती महादेवाची पिंड दाखवली स्वतःच्या डोक्यावर आणि परब्रह्मत्व कळालं. आणि मग नरहरी सोनार भगवंताचं भजन करायला लागलं. असं आहे. परमतत्व कळालं नाही म्हणून असा वागत होता. परमतत्व भगवंताने कळवून दिलं. अरे मी आणि तू वेगळा नाही आहे. अहम ब्रह्मास्मी. एवढंच नाही तर सर्विदम खलविदम ब्रह्मास्मी. त्वम साक्षात आत्मासी नित्यम. आपला आत्मा नित्य आहे, तू इकडे तिकडे पाहू नको. अशा प्रकारे त्याने शुद्ध भावनेनं कर्म करीत राहिले. आता द्वितीय भागामध्ये
इथे राजा अंबिरसापासून कथा सुरू झाली. कथा अशी आहे, भारद्वाजं शृणं रामचंद्रस्य धामतां जन्मनाम कारणं विप्रम. रामाच्या जन्माला कारण घडण्याकरता ही सगळी राजा अंबिरसापासून कथा घडली आहे. राजा अंबिरसांचे वडील शंकर भक्त, प्रदोषाचं व्रत करणारे, पण यांना संतती नव्हती. यांच्या पत्नीला, यांची जी भार्या आहे तिचं नाव आहे जननी. हिचं नाव जननी आहे. आणि जननी असल्यामुळे हिला असं वाटायचं की आपल्याला मुलगा असावा. पण त्रिशंकूनं सांगितलं, भगवान शंकराला माहीत नाही का आपल्याला मुलगा नाही, त्यांना द्यायचं असेल तर देतील, आपण नाही मागायचं. काही मागण्याकरता शंकराची भक्ती नाही करायची आपल्याला. तेव्हा पार्वतीला एक दिवशी असं वाटलं की याला मुलगा दिला पाहिजे, एवढा चांगला आहे. शंकराला सांगितलं, तुम्ही का बरं देत नाही? म्हणजे अगं त्याला इच्छा नाही ना, मुलगा झाला म्हणजे काही सगळं सुख होतं असं काही नाही. आता हे पार्वतीला कशाला लक्षात वाटेल. मग पार्वतीने अंबिरस राजाच्या आईमध्ये प्रवेश केला आणि तिच्या मनात उत्सुकता झाली पुत्राची. आणि प्रदोषाच्या दिवशी भगवंता शंकरा प्रसन्न झाले. शंकर प्रसन्न झाल्यावर राजा अतिशय प्रसन्न झाला. राजा बोल काय पाहिजे म्हणे. देवा आता काय पाहिजे? तुम्ही प्रसन्न झाल्यावर आता जगात काही मागणं म्हणजे अज्ञान आहे. हो, देव प्रसन्न, सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे ईश्वराची प्रसन्नता हीच महत्वाची आहे. म्हणाले तुला एक मुलगा पाहिजे. मग जननीला सांगितलं की बघ तुला मुलगा कसा पाहिजे तू माग. म्हणे देवा तुमच्या गुरुचं नित्यपूजन करणारा आणि सदैव भगवत भक्तीमध्ये रमण होणारा असा तुमच्या गुरु. म्हणजे शंकराचे गुरु कोण? विष्णू, राम. रामाचा भक्त द्या असे. म्हणून राजा अंबिरसांचा प्रागट्य झाले. हे राजे जे होऊन गेले अयोध्येमधले, राजा अंबिरसापासून अयोध्या अत्यंत पवित्र झाली आहे. मोक्षपुरी का झाली? आता पहा तुम्ही कशी झाली अयोध्या. लाख 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 सगळ्यांचे उदरनिर्वाह भराभर भराभर व्यवस्थित. आतापर्यंत छोट्या छोट्या टपऱ्या टुपऱ्या होत्या, आता सगळ्याला प्रत्येकाला दुकान बिकान घेणं देणं सगळं सगळं झालं. आणखीन 2-4 वर्षामध्ये सगळी द्रव्याची सुबत्ता होईल. त्यावेळेस योगेंद्रम मारुडम नारायणम महात्मना अशा प्रमाणे योगांच्या आराध्य दैवत राम यांनी शेषशाही नारायणाच्या जवळ ब्रह्मांडामध्ये प्रगट होण्याकरता काहीतरी काल योजना करावी. हे कार्य सुरू झालं आणि ब्रह्मदेवानं सत्वगुणाच्या योगानं विष्णूचं स्वरूप मन कर्मबंधन या तत्वानं अंबिरसाच्या पत्नीमध्ये प्रवेश करवला आणि राजा अंबिरसाचं प्रागट्य झालं. कसं म्हणे, शोभनाम पद्मावतीम नित्यम वचो नारायणम यती. ही जी जननी होती ती सतत नारायणाचं स्मरण करायची आणि राजा शंकराचं स्मरण करायचा. असे 10 सहस्र वर्ष अंतरात्मा यांनी जागृत केला आणि गोविंदाची अर्चना केली. 10 सहस्र वर्ष.
अर्चना करत राहायचे, म्हणजे पूजा गोविंदाची. सर्व विष्णू भक्ताश्च महाभागम, सर्व पापाचं नाश झाला विष्णू भक्तीनं. आणि म्हणून अंबिरस राजा दान मान धन रत्न याच्याने संतुष्ट राहिला. कशाचीच त्याच्या मनामध्ये, मनुष्य जर विष्णू भक्ती करेल तर त्याच्या मनामध्ये संतुष्टपणा राहतो. याकरता आपल्याला दोन लोकांचं चरित्र दाखवलं आहे, रावणाचं आणि कंसाचं. रावण आणि कंस हे शंकराची भक्ती अफाट करायचे, वाटेल ते मिळवायचे, पण त्यांच्या मनाला तृप्ती आलेली. शंकराच्या जवळ जेव्हा तुम्ही रामाचं नाव घ्याल, विष्णूचं नाव घ्याल, तेव्हाच तुम्हाला तृप्ती. या दोघांनी काय केलं, रावणाने रामाचं वैर केलं आणि कंसाने विष्णूशी वैर केलं. वैर केल्यामुळे शंकराची अचल भक्ती करून सुद्धा, पण भक्तीचं फळ असं मिळालं शेवटी की रावणाचं तेज रामामध्ये मिळालं आणि कंसाचं तेज कृष्णामध्ये मिळालं. जी भक्ती केली होती त्याचं फळ शेवटी मिळून गेलं. म्हणून ते म्हणतात, अशा प्रकारे कोणी एका समयी द्वादशी व्रताच्या प्रभावानं हरीनं दुर्वासांना सांगितलं की दुर्वास, आता दुर्वास हे शंकराचा अवतार आहे, दत्तचरित्रात आपण ऐकलेलं आहे. लोक दुर्वास म्हणजे वाईट वास समजता नाही, जे दुर्वाचा रस पिऊन राहतात त्यांचं नाव दुर्वास आहे. बरेच लोक दुर्वासाला संतापी क्रोधी असं म्हणतात. नाही नाही, शासन देणारे ऋषी आहे. चुकला की ठोकला. आता कधी दोन दुर्वास आले तर बिलकुल कन्याकुमारीपासून तर काश्मीरपर्यंत ठोकतच जातील ते. असे पाहिजेत दुर्वास, तेव्हा क्षत्रिय नीट वागतो. नाही तर एकाच पुरामध्ये पूल वाहून जातो. हे लक्षात आलं पाहिजे. म्हणून ते म्हणतात, तत्र नारायणम देवम पुरुषोत्तम. हा पुरुषोत्तम नारायण देव काय करतो म्हणाले तर जगामध्ये आनंद व्यक्त करीत असतो. म्हणून सगळे संत म्हणतात, आनंदाचे डोही आनंद घडे. आनंद जो आहे तो या ईश्वराच्या परमप्राप्तीमध्ये. म्हणून त्यावेळेस एका जनार्दनाने सगळ्या ठिकाणी सगळ्यांचं कुलवर्धन केलं आणि तसे तसे राजे जन्माला आणले. अंबिरसाच्या काळामध्ये तसे तसे राजे जन्माला आले. अंबिरस राजानं नारायणाची पूजा स्वतःच्या हातानं, देवळाची साफसूफ झाडझूड स्वतः करायची. त्यांची पत्नी देवाचा नैवेद्य स्वतः करायची. तो एकदा त्यांचा तो भाव पाहून परमात्मा प्रगट झाले आणि तू काय म्हणजे मला याच्यात जास्ती रमलं पाहिजे आणि माझ्या लोकांनी सगळं प्रामाणिक काम केलं पाहिजे राज्याचं. म्हणाले तथास्तु. आणि आणखीन तुझ्याकरता संरक्षणाकरता सुदर्शन चक्र तुझ्या राज्यात. आणि हे अंबिरसा, हे सुदर्शन चक्र मला कोणी दिलं हे तुला माहिती आहे? भगवान विष्णू सांगतात. म्हणे नाही, हे सुदर्शन चक्र मला भगवान शंकराने दिलेलं आहे. म्हणजे त्याच्या वडिलांची शंकर भक्तीची आठवण करून दिली आहे की शंकर काय आहे. आणि शंकराला त्रिशूळ कोणी दिलंय? भगवान विष्णूने. त्रिशूळ जे दिलंय जगाच्या संहाराकरता ते विष्णूनं दिलेलं आहे. म्हणून आता संपूर्ण कृत्य संपन्न अंबिरस राजा विख्यात झाला. सगळ्या बाजूनं तो विख्यात झाला. एवढंच नाही तर त्याच्या उपरांत अनेक महात्मे लोक त्याच्याजवळ येऊ लागले. राजा अंबिरसाला राज्याभिषेक झाला आणि
राजाच्या वडिलांनी आणि आईनं वनगमन करून टाकलं. आता एकदा अशीच पूजा करत असताना परमात्मा त्यांच्या पुढे प्रगट झाले. कसे? तर शंख चक्र गदा पद्मं धारयंतम चतुर्भुजम. शंख चक्र गदा पद्म धारण करणाऱ्या चतुर्भुज नारायणानं आपला पुन्हा राजाला दर्शन दिलं आणि राजाची महती, एकादशीची महती वाढवण्याचे प्रयत्न केले. तीव्र भक्तीचा आणि सहनशक्तीचा दर्शनानं त्यांना आधार मिळाला. कारण कोणीही अपमान केल्यावर तो सहन झाला पाहिजे. अपमान पचवता आला पाहिजे माणसाला आणि मानही पचवता आला पाहिजे. काही लोकांना मान मिळाला की भलतेच ताट चालायला लागतं. पाऊल टाका प्रभावात बाटा असा थाटात चालतं. नुसतं बूट भारी घेतला की जोरात चालायला लागतं. असं नाही आहे. मान मिळाला ना तरी आपली जी पूर्वत परिस्थिती आहे ती सोडू नये. कारण मान येतो आणि जातो, वैभव येतं आणि जातं, काळ येतो आणि जातो. म्हणून त्यावेळेस एकादशीच्या आणि द्वादशीच्या व्रताची महती सांगण्याकरता भगवंतानी दुर्वासांना त्यांच्याकडे पाठवलं. तुम्हाला कथा माहिती आहे, जास्त सांगत नाही. त्यावेळेस दुर्वासांनी श्राप दिला, कृत्या उपटली, तरीही त्यांनी भगवंताचं नामस्मरण सोडलं नाही आणि शांत राहिले. सुदर्शन लागलंय ते माहिती आहे तुम्हाला. पुन्हा भगवंतानी सांगितलं की भाऊ हे सुदर्शन माझ्या हातात नाही, ते भक्ताधीनम, मी भक्ताच्या अधीन आहे. त्यावेळेला दुर्वास ऋषी जेव्हा नमायला लागले ते भगवंताने सांगितलं होतं की तू असं असं कर म्हणजे जगात महती राहील. म्हणून आपण आपल्या आईवडिलांना नमस्कार केला की आपले पोरं आपल्याला आपोआप. पण आपण खरं नमस्कार करणं आजोबाला काय वादो तो आळू नव्हतो तुम्ही कुठे करता. आपण फोटोला करायचा, गेले असतील तर फोटोला करायचं. तुम्ही करा. कोणताही गुरुजी पूजेला मातृदेव म्हटल्याशिवाय पूजेला सुरू करतच नाही. आणि जो म्हणत नसेल तो गुरुजी नाही. मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव, अतिथी देव भव, हे सगळं सांगितलं जातं. म्हणून अशा प्रकार त्यावेळेस राज्याभिषेक झाल्यानंतर भगवंताने वरदान दिल्यानंतर दुर्वासाची फजिती झाल्यावर सुद्धा राजा अंबिरसाने दुर्वासांचा मान राखला आणि भोजन करून जायला सांगितलं. देवा बिना जेवायचं जायचं नाही. कारण म्हणे नारायणम परम नित्यम विष्णुम भक्तजनान कल्मेशान. हे महाराज, आपण नित्य नारायण स्वरूप आहात. विष्णू भक्ताचं विशेष स्वरूप असतं. तुम्ही जेवल्याशिवाय जाऊ नका. कारण तुम्ही विष्णू भक्तच आहे. तुम्ही मुळात दुर्वास शंकराचा अवतार असला तरी भक्ती मात्र विष्णूची करतात. म्हणून द्वारकेला कृष्ण मंदिराच्या मागे दुर्वासांचं मंदिर आहे. गृहे 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 हरेस्तेषु वेदघोषात गृहे गृहे. म्हणून घरोघरी हरीची प्रतिष्ठा झाली त्या काळामध्ये. हा चमत्कार घडवला आणि त्या काळामध्ये आता हे आपल्या भागवतात वर्णन नाही आहे. हा चमत्कार घडल्यानंतर घरोघरी हरिमंदिर झाले आणि हरीच्या भक्तीला प्राधान्य मिळालं. म्हणजे देवानं जगात हरिभक्ती वाढवण्याकरता राजा अंबिरसाचा द्वादशीचा प्रयोग केलेला आहे. ते कोणी कोणाचे शत्रू नाही, कोणी कोणाचं वैर नाही, ते महती वाढवण्याकरता केलेलं आहे. आपल्याला वाटतं देवबी असं कसे आहे, एकमेकाच्या भानगडी करता. काही काही लोकांना नुसती गोष्ट माहिती असते, त्याचं रहस्य माहिती नसतं, त्यामुळे त्यांच्या मनात येतं. म्हणून त्यावेळेस
अंबिरशो महातेजो पालयामासं मेदिनां सहा वै महात्मानां सततं रक्षति. अशा प्रकारे महातेजस्वी अंबिरस राजानं पृथ्वीचं पालन केलं आणि सुदर्शन चक्र आपल्याजवळ ठेवलं. देवाचं सुदर्शन चक्र राजा अंबिरसाच्या राज्यात राहिलं आणि तशीच आपली पंढरी ही सुदर्शन चक्रावर उभी आहे. पंढरी सुद्धा खाली सुदर्शन चक्र आहे. म्हणून जगातलं आश्चर्य की 2 दिवसात 13-14 लाख लोक येऊन जातात 2च दिवसामध्ये. आता एवढे कोटी लोक 45 दिवसात आले, पण आपल्याकडे 2च दिवसात 11-12 लाख लोक. खाली सुदर्शन चक्र आहे पंढरपुराच्या खाली. जेव्हा काही नव्हतं तेव्हा पंढरी होती. म्हणून आता तृतीय सर्गामध्ये नारद आणि पर्वत ऋषी आणि राजा अंबिरसांची सभा, अशा प्रकारे विद्यमान राजा अंबिरस आपल्या सभेमध्ये असताना एकदा देवऋषी नारद अंबिरसांना भेटायला आले आणि अंबिरस राजा श्रीमान नारद मुनीला आल्यामुळे आणि तेवढ्या वेळात पर्वत मुनी पण आले. केव्हाही 2 संत एकत्र यायला नको आणि आणूही नाही. काय होतं, दोघांचा समन्वय गाठायला मोठं कठीण पडतं. आता भगवंताची काही वेगळीच माया होती. हे दोन्ही संत तर आले इथे आणि आल्यानंतर अंबिरस राजानं त्यांचं विधिवत पूजन केलं. राजा कसे होते, बृहीती धर्मात्मां सर्वलक्षण सुशोभितां कन्यां प्रोक्षम भगवान नारदा प्रविकासिता. अंबिरस राजानं आपल्या कन्येला नमस्काराला आणला आणि त्यांना म्हणाले की या मुलीचं लग्न करायचं आहे. तर हा पर्वत मुनी आणि नारद म्हणे हे आम्हाला देऊन टाका म्हणे. झालं. आता कसं झालं, म्हणून 2 संत एकत्र आणायचे नाही. आता या दोघांना अशी बुद्धी होण्याचं कारण काय, तर रामाचा अवतार होण्याकरता या ब्राह्मणांचा श्राप द्यावा लागतो. आता देव यांना वेडवाकडं तोंड देतील, यांचं त्या मुलीशी लग्न होणार नाही आणि हे दोन्ही देवाला श्राप देतील की तुम्हाला जन्म घ्यावा लागेल, राम अवतार व्हावा लागेल, तुमची सीता वनवन फिरेल, तिथं तुमचं कधी पटणार, असा श्राप देऊन मोकळे होते. तर हे कारण मुद्दामून घडवलं आहे. कारण संतांच्या श्रापाशिवाय देवाचे अवतार होत नाही. अवतार तुम्हा धराया कारण, देवाला अवतार धरायला काहीतरी कारण लागतं. तो विष्णू धर्म जगामध्ये वाढवला होता अंबिरस राजाच्या वेळा आणि तो विष्णू धर्म दशरथ राजापर्यंत पुढे वाढत गेला आणि मग दशरथ राजानंतर त्या कुळामध्ये वशिष्ठ गुरु राहिले, रघु वगैरे 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 यांच्या राजांपासून. आणि मग राम जन्मापर्यंत वशिष्ठांना तिथे थांबायचं होतं. सगळे ऋषी म्हणे का तुम्ही क्षत्रियाचं अन्न खाता आणि काय ते, कारण राजाचं अन्न खाऊ नये, त्याचे दोष फार असतात. राजाच्या अन्नामध्ये दोष फार असतात. अमोल ताकावर सुद्धा काय आहे, GST म्हणजेच काय आला दोष, कशावरही नसावा तो. तर त्या दोषाने बुद्धी खराब होते आणि बुद्धी बिघडत जाते. राज्य कर्मचाऱ्यांची बुद्धी बिघडली की देश गेलाच. त्यांची बुद्धी बिघडायला नको, म्हणून ते कर्म नीट केलं गेलं पाहिजे. त्या कर्माचा संदर्भ लक्षात आला पाहिजे. आणि पर्वत मुनी आणि नारद मुनी हे नारायणाकडे पोहोचले. नारायणाला सांगितलं की आम्हाला तुमचं हरिरूप द्या. आता हरी शब्दाचं वानर आहे आणि एक दुसरा अर्थ आहे. दोघांना रूप देऊन टाकले, स्वयंवरामध्ये गेले, दोन्यांना नाकारलं. तर देवाने काय केलं,
त्या दोघांना असं बाजूला उभं केलं आंबेरस राजाने. माझी मुलगी ज्याला हार घालेल त्याला, तिकडून रामानं एक रूप धारण केलं विष्णूनं, आणि ही मुलगी सरळ गेली आणि विष्णूच्या गळ्यात हार घालून दिला. दोन्ही ऋषींनी श्राप दिला की जा, आम्हाला तळमळलं, तू तळमळल्याशिवाय राहणार नाही. आता इथे काय सांगितलंय, देवाला सुद्धा कर्मभोग भोगावा लागतो आणि मनुष्य हा कर्मभोगाने जन्माला येतो. जीवा कर्मयोगे जगी जन्म झाला. आपण आपल्या कर्मानं इथे आलेलो आहे आणि जसं कर्म आपल्या नशिबात आहे तसं सुख आणि दुःख, सुख आणि दुःख, सुख आणि दुःख तसंच असतं. सुख दुःख हे वाढत जातं. अति सुख झाल्यावर सुद्धा दुःख होऊन जातं, कारण मनुष्य बेभान होऊन जातो अति सुखामध्ये. अति दुःखामध्ये सुद्धा केवळ बेभान होतो. म्हणून गुरुकृपा असली तर सुखातही बेभान होत नाही आणि दुःखातही बेभान होत नाही. म्हणून गुरुकृपेचा अवलंब केला पाहिजे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे हरे. गोपाल भगवान. 8:45 पुढे या.